रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होतोय आणि याच पावसामुळे नद्यांचं पात्र विस्तारलंय। वाशिष्ठी तसेच जगबुडी आणि नारंगी नदी दुथडी भरून वाहतीये, तर नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडल्यानं अनेक गावांचा संपर्कही तुटलाय। गेले 2 दिवस जिल्ह्याला मुसळधारपणे झोडपणाऱ्या पावसानं रात्रीपासून विश्रांती घेतलीय। मात्र अद्यापही जगबुडी, काजळी तसेच कोदवली आणि मुचकुंदी या नद्या इशारा पातळी ओलांडून वाहत आहेत। राजापूर शहरामध्ये जवाहर चौकात पुराचं पाणी अद्यापही कायम आहे। जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलाय, त्यामुळे आजही पावसाचा जोर हा कायम असण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात राकेश गुडेकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। राकेश, आता रत्नागिरीत पावसानं उसंत घेतली असली तरी सध्या प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय। सध्या माहिती द्याल सध्याचे संपूर्ण अपडेट्स। वर्षा गेले 2 दिवस मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढलेला आहे। मात्र रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे। पावसाचा जोर ओसरलेला आहे। असं असलं तरी काही ठिकाणची पूरस्थिती आहे ती अद्यापही कायम आहे। राजापूर मधील जवाहर चौकापर्यंत पुराचं पाणी अद्यापही कायम आहे, त्यामुळे राजापूर वासियांवर पुराची टांगती तलवार कायम आहे। तर दुसरीकडे रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर मोहल्ला येथे देखील कालपासून पुराच्या पाण्याने वेढा दिलेला आहे। येथील घरं जी आहेत ती त्या घरांना पुराच्या पाण्याचा वेढा आहे। जवळपास या ठिकाणी 3 ते 4 फूट या ठिकाणी पाणी आहे, त्यामुळे येथील नागरिक देखील चिंतेत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या ज्या नद्या आहेत त्यापैकी कोदवली आहे, जगबुडी आहे, मुचकुंदी आहे, अशा 4 नद्यांनी अजूनही इशारा पातळी ओलांडलेलीच आहे। त्यामुळे धोका जो आहे तो अद्यापही कायम आहे। नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झालेली आहे। त्यामुळे एकूणच आपण जिल्ह्यात बघायला गेलं तर कालपासून मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपलं होतं। मात्र रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी देखील सध्या जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे आज आणि उद्या जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू राहण्याची देखील शक्यता आहे। काही ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे आज जरी पावसाने रात्री जरी विश्रांती घेतली असली तरी आज दिवसभर पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे। वर्षा, निश्चितच राकेश, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।